कुंभमेळ्यासाठी नाशिकमधल्या तपोवनमधली शेकडो झाडं तोडण्याचं नियोजन सुरू झालंय। मात्र त्याविरोधात अभिनेते सयाजी शिंदे यांनी आरपारचा इशारा देत आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। पाहूया हा रिपोर्ट। कुंभमेळ्यात साधूंच्या राहण्यासाठी नाशिकच्या तपोवनात शेकडो झाडांवरती कुऱ्हाड चालवण्याची वेळ आली आहे। सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध करत अनेक पर्यावरण प्रेमींनी जीव गेला तरी बेहत्तर पण झाडांना हात लावू देणार नाही असा इशारा दिलाय। 2 दिवसांपूर्वी तपोवनातल्या 1800 झाडांना महापालिकेने मार्किंग केलं। यातली काही झाडं साधूंच्या निवासी कुटी उभारण्यासाठी तोडली जाणार आहे। काल मंत्री गिरीश महाजनांनी तपोवनात भेट देऊन पर्यावरण प्रेमींची भेट घेतली। मात्र झाडं तोडावीच लागतील असा त्यांचा सूर होता। दरम्यान वृक्षतोडी विरोधात हजारो हरकती आल्यानं हा मुद्दा चिघळण्याची शक्यता आहे। याआधी नाशिकमध्ये 2015ला कुंभमेळा झाला, तेव्हा याच तपोवनात साधूंची राहण्याची जागा करण्यात आली, पण तेव्हा एकही झाड तोडण्यात आलेलं नव्हतं। झाडांच्या आजूबाजूला साधूंच्या कुट्या बांधण्यात आल्या। मग यंदा तीच पद्धत न राबवता शेकडो झाडांची कत्तल कशासाठी असा प्रश्न सरकारला विचारला जातोय। विशेष म्हणजे याच नाशिकच्या तपोवनात विविध झाडं आणि निसर्गाच्या सानिध्यात राम सीतेचं वास्तव्य होतं। तप म्हणजे तपश्चर्या आणि वन म्हणजे जंगलाच्या सानिध्यातलं तप, म्हणून हे तपोवन झालं। 5 वडाची झाडं म्हणून पुढे नाशिकचं पंचवटीही रूपाला आलं। झाडं रयतेने लेकरांसारखी जपली आहे, ती तोडल्यास प्रजापीडनाचा दोष राजावर येतो असं म्हणणारे शिवाजी महाराज, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे असं म्हणणारे संत तुकाराम, वृक्ष तोडली तरी पाप प्राण्यांची हिंसा तितकीच थोर असं लिहिणारे संत ज्ञानेश्वर, तोडू नये झाड कधी दया धरावी सर्वांप्रती असं म्हणणारे संत एकनाथ, आणि वन वाढवावे जल सांभाळावे असा उपदेश करणारे रामदास स्वामी। या संत महापुरुषांनी शेकडो वर्षांपूर्वीची दूरदृष्टी एकीकडे आणि सध्या साधूंच्या निवाऱ्यासाठी शेकडो झाडांची कत्तल नियोजित करणाऱ्या सरकारची कृती ही एकीकडे आहे। गेल्या अनेक वर्षापासून शेकडो वर्षापासून ही परंपरा इथली आहेच। ही जागा साधुग्रामसाठीच राखीव ठेवण्यात आलेली आहे आणि म्हणजे 54 एकर जागेवर झाडं असतात, लावली जातात अधूनमधून या ठिकाणी कुंभ झाल्यानंतर। पण एक झाड जर गेलं तर 10 झाडं त्या बदल्यामध्ये, सगळी मोठी झाडं, अशी नाही की छोटी झाडं लावली पुढच्या वर्षी आली का नाही गेली, तसं होणार नाही। गिरीश महाजन काल काय बोलत होते, इतकं बेजबाबदार मंत्र्यांनी बोलावं हे बरं नाही। म्हणजे एक झाडं तोडलं तर 10 झाडं लावणार, काय चेष्टा करता की काय? आतापर्यंत सगळे जर चेक करत बसलो तर कुठल्या हायवेची सगळी झाडं लावली तर चेक करण्याचा काही हिशोब आहे का? आपल्याला पद्धत आहे का? कुठे प्रूव्ह करता येतं का? साधूंनी सरकारकडे 1000 एकर जमिनीत आमची व्यवस्था करा असं म्हणत मागणी केली आहे। सध्या महापालिकेच्या ताब्यात 54 एकर जमीन आहे। त्याच 54 एकरावर 1700हून अधिक झाडं आहेत। याशिवाय सरकार अजून जमीन अधिग्रहित करण्याच्या तयारीत आहे। 1-2 अपवाद वगळता एरवी प्रत्येक विषयावर दम लागेल इतकं बोलणारे अनेक संत, महंत आणि राजकीय नेते कम वारकरी झालेले अनेक जण यावर मात्र गप्प आहेत आणि करणं अपरिहार्य आहे। आणि म्हणून काही जी झाडं आहेत 10 वर्षाच्या आतली आहेत, काही जी फॉरेन प्रजातीची आहेत, त्यामुळे ती आपल्याला काढावी लागतील आणि ती काढण्यासंदर्भामध्ये आता कामही सुरू झालेलं आहे। तपोवनातली जी हेरिटेज झाडं आहेत, मोठी झाडं आहेत आणि त्यात उगाचच काहीतरी आता देशी विदेशी करणं चालूच आहे। पण जी खरोखर जुनी झाडं आहेत, म्हणलं एक झाड तोडलं तरी 10 लावतात ना। मी म्हणलं तुम्ही एक झाड तोडलं तर आम्ही 100 लोक मारायला तयार आहोत, तोडून दाखवा, काय मजाक चालली आहे काय? दरम्यान नाशिकमध्ये अनेक रस्त्यांच्या मधोमधही झाडं असल्यानं शेकडो लोकांचा जीव गेल्याचं उदाहरण मंत्री महाजन देत आहेत। मात्र महाजनांना रस्ते अपघातात मृत्यूचा इतका कळवळा आत्ताच कसं काय आला? त्यांच्या जळगाव जिल्ह्यातल्या रस्त्यांची स्थिती काय आहे यावरही महाजनांनी प्रकाश टाकणं तितकंच गरजेचं आहे। एका झाडाच्या बदल्यामध्ये 10 झाडं, इथे फाशी चा डोंगर आहे, इथे अजून पेट रोडला जागा आहे, आमच्याकडे मोठी जागा आहे की तेवढे हजारो झाडं आम्ही लावू शकतो। त्याची सुद्धा जबाबदारी आम्ही घेतलेली आहे, आमच्या मनपाने घेतलेली आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सगळ्यांचं ऐकून आम्ही पुढची कारवाई या ठिकाणी करू। पण
कुंभमेळ्याच्या निमित्ताने हे साधुग्रामची जागा आहे, इथे साधूंची व्यवस्था आपल्याला करावीच लागेल आणि त्याचा दुसरा पर्याय आपल्याकडे नाहीच आहे आणि ही जागा साधुग्रामसाठी रिझर्व आहे. आता नागपूरला काहीतरी 4,000-5,000 झाडं होतं, त्याचा पण एक मेसेज आलाय मला. आता लोणंदचा रस्ता आहे, लोणंदच्या रस्त्यावर आजच आम्ही पाठवला माणूस तिथे 4,000 झाडं तोडत आहेत रस्त्याच्याकडे, तिथली 400 झाडं वडाचे. अशी लाखो आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष बेफामपणे तोडला जातोय, जो वॉकिंग ट्री आहे, जो हे सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारा मानला जातो. पण गव्हर्नमेंट कधी जागा होणार आहे, कधी कायदा करणार आहे, आणि काय झाड तोडलं तरी 1,000-2,000 रुपये त्याला दंड होतो. ही काय शिक्षा आहे? हे अतिशय भयानक चित्र आहे. तर हे बंद झालं पाहिजे आणि मनुष्यजात पहिली संपणार आहे, झाडं नंतरच संपणार आहे, हे लक्षातच घेतलं पाहिजे. चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.